तुमच्या जीवनामधून नाही हा शब्द काढून टाका आणि मग बघा तुमचे पुढील आयुष्य किती सोपे होईल. एक चांगला विद्यार्थी, व्यावसायिक, गृहिणी किंवा पालक, जे कोणी तुम्ही असाल, चला तर मग मनात येणारे नकारात्मक विचार काढू आणि सकारात्मक विचार करू. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघ मित्रा, तुझ्या मनातील भीती पहिला तू दूर कर. मग ही भीती म्हणजे तरी कोणाची? तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या सो कॉल्ड 4 लोकांची, ज्या 4 लोकांना तुझ्या जीवनाशी काहीही देणे घेणे नाही, पण आपण उगाचच त्याचा बाऊ करून बसतो. तुला वर्तमानात जगायचं आहे, त्यामुळे तुझा भूतकाळ तू विसरण्याचा प्रयत्न कर आणि वर्तमानात जग. मगच तुझं भविष्य चांगलं होईल. आणि हे काय, तू स्वतःला कमी का लेखतोस? तू स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. जर तू ती केलास तर तू स्वतःला कधीच सर्वश्रेष्ठ मानणार नाही. तू पहिला स्वतःला दुय्यम मानणं कमी कर. कारण हे समज, ह्या जगातील तू एक युनिक पीस आहेस, म्हणजेच तुझ्यासारखाच तू आहेस. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःशी सकारात्मक राहा. तुझ्या डिक्शनरीमधून नाही हा शब्द काढून टाक आणि मग बघ काय जादू होते ते. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य असं काहीच नाही. तू मनात आणलं तर तू सर्व काही करू शकतोस, हे लक्षात ठेव. आणि तुझ्या भोवती जे निगेटिव्ह माइंडेड लोक आहेत, त्यांच्यापासून तर दूरच राहा. ते असे आहेत की ते स्वतःही काही करणार नाहीत आणि तुलाही काही करू देणार नाहीत. आणि तुला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी तू कर. तुझा छंद जोपास आणि तो पुढे ने. मग बघ काय होतं ते. आणि रोज देवाचे आभार मान तुला छान जीवन दिल्याबद्दल. माझ्याच वाट्याला दुःख का दिलं म्हणण्यापेक्षा, देवा तू माझ्या वाट्याला आलेलं दुःख कमी करण्यास जे बळ देतोस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे, असं म्हण आणि त्याचे आभार मान. जीवन खूप सोपं आहे. ते किती आनंदाने जगायचे हे आपल्यावर आहे. तर मग आपण आपलं जीवन